नमस्कार. काल माझा मोठा भाऊ मला म्हणाला की त्याच्या मुलाने काल पहिल्यांदाच सायकल चालवली. मी म्हणालो, अरे वा, मस्तच. मला ते ऐकून खूप भारी वाटलं. मी एकदम खुश होऊन त्याला विचारलं की त्याने किती लांब सायकल चालवली. तू त्याचा व्हिडिओ वगैरे बनवलास का? तो म्हणाला, हो. मी म्हणालो, मला पण दाखवतो व्हिडिओ, मला पण बघायचं आहे की त्याने किती लांब सायकल चालवली. मी अगदी उत्साहाने त्याला विचारत होतो. परंतु गंमत बघा, तर तो व्हिडिओऐवजी त्याने मला हा आलेख दाखवला. हा एक वेग काल संबंध दाखवणारा आलेख आहे. मग आता या आलेखाचा वापर करून त्याच्या मुलाने किती अंतर सायकल चालवली असेल हे आपण काढू शकतो की नाही ते बघूया. बघा, हा वेग काल संबंधीचा आलेख आपण आधीसुद्धा बघितलाच आहे. हा आलेख काय सांगतो बरं? तर ठराविक वेळेला एखाद्या वस्तूचा वेग किती होता हे यातून समजते, बरोबर? मग असं समजा की हा आलेख त्याने एका स्पीडोमीटरच्या सहाय्याने बनवला आहे. म्हणजेच काय, त्या मुलाच्या सायकलसोबत एक स्पीडोमीटर होता व त्या स्पीडोमीटरमध्ये त्याचा वेग दिसत होता. पुढे या आलेखातून आपल्याला काय माहिती मिळते ते सर्वप्रथम बघूया. आपल्याला असं लक्षात येते की सुरुवातीला म्हणजे 0व्या सेकंदापासून त्याचा वेग हा 20 मीटर प्रति सेकंद होता. म्हणजेच काय, तर त्याने 20 मीटर प्रति सेकंद या वेगाने सायकल चालवायला सुरुवात केली होती. पुढे काही वेळ त्याचा वेग हा स्थिर होता. हा वेग 5 सेकंदापर्यंत स्थिर होता. 5व्या सेकंदानंतर आपण बघितलं तर त्याच्या वेगाचा आलेख हा खाली यायला लागतो. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की वेग हा कमी कमी व्हायला लागतो. तर हे तुमच्यासुद्धा लक्षात आलेच असेल. म्हणजे जर आपण 6व्या सेकंदाचा विचार केला व नीट लक्षपूर्वक बघितले तर वेगाची किंमत ही आपल्याला कमी झालेली दिसते, बरोबर? त्यानंतर पुढे असाच हा वेग कमी कमी होत जाऊन या 10व्या सेकंदाला तो 0वर येऊन पोहोचतो. म्हणजेच तो थांबतो. यानंतर आपण त्या स्पीडोमीटरमध्ये वेळेनुसार वेगात बदल कसा होत गेला ते बघूया. तर 0व्या सेकंदाला तो वेग होता 20 मीटर प्रति सेकंद आणि हा वेग 5 सेकंदापर्यंत स्थिर राहिला होता. त्यानंतर तो वेग कमी व्हायला सुरुवात होते व 10व्या सेकंदाला तो वेग 0 होतो. याच प्रकारे दादाच्या मुलाने सायकल चालवताना 10 सेकंदात कशा प्रकारे अंतर पार केले असेल ते पण लक्षात घेऊया. तर तो पहिल्यांदाच सायकल चालवायला लागला आहे, बरोबर? चला बघू मग तो कसा सायकल चालवतो. जेव्हा तो सायकल चालवायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला त्याचा वेग हा 20 मीटर प्रति सेकंद इतका होता. तर पहिल्या 5 सेकंदापर्यंत त्याने त्याच वेगाने सायकल चालवली व एवढे अंतर पार केले. त्यानंतर त्याचा वेग कमी कमी होत गेला व शेवटी तो वेग 0 झाला व तो थांबला. मग या ठिकाणी आपल्याला काय शोधायचे आहे ते महत्त्वाचं आहे. तर त्या 10 सेकंदात तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतर पार करेल याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर मग कसं सोडवणार बरं? तुम्ही सुद्धा यावर विचार करा. तर सुरुवातीला आपल्याला या वेगाबद्दल जे काही माहीत आहे त्याने सुरुवात करू. आपल्याला माहीत आहे वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. परंतु आपल्याला इथे विस्थापन काढायचं आहे. मग विस्थापन काढण्यासाठी या समीकरणाच्या दोन्ही बाजूत जर आपण वेळेने गुणलं तर आपल्याला मिळेल विस्थापन बरोबर वेग गुणिले वेळ. मग आता या सूत्रावरून आपण विस्थापन काढू शकतो. तर बघा, थोडं लक्षपूर्वक ऐका. या ठिकाणी जर वेग हा स्थिर असेल तर विस्थापन काढायला अगदीच सोपं आहे. पण या आलेखात असे दिसते की पहिल्या 5 सेकंदापर्यंत वेग हा स्थिर होता. त्यामुळं या 5 सेकंदात त्याचे किती विस्थापन झाले असेल हे आपण काढू शकतो. कसं बरं? तर पहिल्या 5 सेकंदासाठी वेग किती? 20 आणि वेळ बरोबर 5 सेकंद ठेवून आपण हे विस्थापन काढू शकतो. यात काहीच अडचण नाही. तर खरी अडचण ही पुढच्या 5 सेकंदातील विस्थापन काढायला येते. याचं कारण काय, तर इथे वेग हा बदलतोय, तो कमी कमी होत जातो. मग जर वेग कमी होतोय तर या वेगाच्या ठिकाणी कोणती किंमत ठेवायची? मग हे विस्थापन काढायचं तरी कसं? हाच तरी ते प्रश्न आहे. तर मग चला या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे ठराविक वेळेत बदलत्या वेगाने पार केलेले विस्थापन कसे काढतात हे व्यवस्थित समजून घेऊया.
सर्वप्रथम आपण 0 ते 5 सेकंद या वेळेतील विस्थापन काढूया. बघू बरं ते किती येतं. मग 0 ते 5 सेकंद या वेळेतील विस्थापन. तर बघा 0 ते 5 सेकंदापर्यंत हा वेग स्थिर आहे. म्हणून विस्थापन बरोबर वेग 20 मीटर प्रति सेकंद गुणिले वेळ 5 सेकंद. तर इथे सेकंद बाद होईल. पुढे 20 गुणिले 5 केलं तर आपल्याला मिळेल 100 मीटर. तर त्याचे या ठिकाणापासून ते या ठिकाणापर्यंत म्हणजेच पहिल्या 5 सेकंदातील विस्थापन हे 100 मीटर इतके झाले. मग हे आपण सहज काढलं कारण इथे वेग स्थिर होता. मग पुढील 5 सेकंदातील विस्थापन काढण्यासाठी काय करावे लागेल बरं, कारण इथे वेग बदलता आहे. मग हे कसं सोडवणार, हाच तर महत्त्वाचा मुद्दा आहे. मग बघा आपण पहिल्या 5 सेकंदातील जे विस्थापन काढले त्याचा या आलेखाशी काय संबंध आहे ते बघूया. जरा याबद्दल विचार करा. आता हा 20 मीटर प्रति सेकंद वेग या आलेखात काय दर्शवतो बरं. या आलेखातील फक्त या आयताकडे लक्ष द्या कारण आपण 0 ते 5 सेकंदाचा विचार करतोय. मग हा वेग 20 या आयताची लांबी दाखवतो आणि वेळ 5 सेकंद काय दर्शवते बरं, तर या आयताची रुंदी. मग यांचा गुणाकार केला तर आपल्याला मिळतं 100 मीटर. मग हे 100 मीटर उत्तर या आलेखात काय दर्शवते. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर या आयतामध्ये जर त्याची लांबी व त्याची रुंदी यांचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळते. आता याचं उत्तर तुम्हाला माहीतच आहे. तर आयताची लांबी व रुंदी यांच्या गुणाकाराने आपल्याला त्या आयताचे क्षेत्रफळ मिळते, बरोबर. मग हा गुणाकार किती आला बरं, तर 100 मीटर. म्हणजेच या आयताचे क्षेत्रफळ सुद्धा असेल 100 मीटर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे क्षेत्रफळ व त्या मुलाचे पहिल्या 5 सेकंदातील विस्थापन इथे समान आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात आले का, त्या मुलाचे 5 सेकंदातील विस्थापन हे या आलेखातील आयताच्या क्षेत्रफळा इतकेच आहे. म्हणजे कसं, तर आपल्याला माहीत आहे विस्थापन म्हणजे वेग व वेळ यांचा गुणाकार. आणि या आलेखात जर आपण हा वेग व वेळ यांचा गुणाकार केला तर आपल्याला त्याचे क्षेत्रफळ मिळते. कारण इथे वेग व वेळ यांच्या किमती याच त्या आयताच्या लांबी व रुंदीच्या किमती आहेत. मग यावरून आपण काय लक्षात घ्यायचं ते बघा. आपल्याला जर त्या मुलाचे झालेले विस्थापन काढायचे असेल तर या संपूर्ण आलेखाचे क्षेत्रफळ काढावे लागेल. तर मग या गुणाकाराने आपल्याला त्या आयताचे क्षेत्रफळ दिले म्हणजेच ते त्या मुलाचे पहिल्या 5 सेकंदातील विस्थापन झाले. मग आता अशा प्रकारे बदलत्या वेगातील एखाद्या वस्तूचं होणारं विस्थापन काढण्याचं हे गुपित आता तुमच्या लक्षात आलंच असेल, बरोबर ना. मग आता यावरून पुढील 5 ते 10 सेकंदातील विस्थापन कसं काढणार बरं. तर सर्वप्रथम लक्षात घ्या, आपण इथे विस्थापनाचं सूत्र वापरूच शकत नाही कारण वेग हा बदलता आहे. त्यामुळं आपण या आलेखाचाच विचार करू. मग मी म्हणेन की पुढील विस्थापन काढण्यासाठी या 5 ते 10 सेकंदामधील क्षेत्रफळ आपण काढूयात. मग आता यावरून पुढील 5 ते 10 सेकंद या वेळेतील विस्थापन कसं काढणार. आता बघा आपण इथे हे विस्थापनाचं सूत्र वापरूच शकत नाही. मग यासाठी या आलेखाचाच विचार करू. मग मी म्हणेन की पुढील विस्थापन काढण्यासाठी या 5 ते 10 सेकंदातील क्षेत्रफळ आपण शोधूयात. हेच क्षेत्रफळ आपल्याला 5 ते 10 सेकंदामधील त्या मुलाचं झालेलं विस्थापन सांगेल. मग आपण हे क्षेत्रफळ काढूच शकतो. मला माहीत आहे की तुम्ही सुद्धा स्वतःहून हे क्षेत्रफळ काढू शकता. तर मग व्हिडिओ थोडा वेळ थांबवा व हे क्षेत्रफळ काढून बघा, चालेल ना. चला आता आपण मिळून हे क्षेत्रफळ काढूयात. या आलेखात या ठिकाणी एक त्रिकोण दिसतो आहे, बरोबर ना. मग याचे क्षेत्रफळ काय असेल तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणजेच 1/2 गुणिले पाया. तर पाया म्हणजे ही लांबी होते तर ती किती आहे तर 5 सेकंद गुणिले उंची. तर उंची म्हणजे ही लांबी होते तर ती किती आहे तर 20 मीटर प्रति सेकंद. मग याला आता आपण सोडवलं तर हे सेकंद बाद होतात. ह्या 2ने 20ला भाग दिला तर आपल्याला 10 मिळतात. मग 5 गुणिले 10 जर आपण केलं तर आपल्याला मिळतं 50 मीटर. मग अशा प्रकारे ह्या पुढील 5 सेकंदातील त्याचं विस्थापन हे 50 मीटर झाले. त्यानंतर एकूण विस्थापन बरोबर किती तर हे 100 मीटर अधिक हे 50 मीटर म्हणजेच ते झाले 150 मीटर. मग असं समजा ते विस्थापन ह्या दिशेने आहे
परंतु आपण जर त्याची दिशा गृहीत धरली नाही तर हे अंतर होईल, बरोबर. मग हे अंतर किती होईल तर 150 मीटर. मग अशा प्रकारे तो मुलगा 150 मीटर अंतर गेल्यावर सायकल चालवणं थांबवतो किंवा 10 सेकंदात 150 मीटर अंतर पार करतो. त्याचप्रमाणे अजून एक दुसरं उदाहरण सोडवूयात. आता आपल्याकडे एक दुसरा वेगकाल आलेख आहे. हा आलेख काहीसा वेगळा आहे. इथे आपल्याला 2 ते 4 सेकंद या वेळेतील विस्थापन काढायला सांगितलेले आहे. आता या आलेखामध्ये बघितलं तर आपल्याला दिसते की हा वेग हा बदलता आहे. सुरुवातीला तो 0 आहे, पण नंतर तो वाढतच जातो. तर इथे सुद्धा आपण सोडवताना हे सूत्र वापरू शकत नाही, कारण वेग हा बदलता आहे. मग यासाठी आपण या आलेखातील क्षेत्रफळच काढणार आहोत, कारण आपण आत्ताच बघितले की हे क्षेत्रफळ आपल्याला विस्थापन दाखवते. परंतु आपल्याला फक्त 2 ते 4 सेकंदामधील विस्थापन विचारलं आहे. त्यामुळं या आलेखात आपण फक्त या 2 ते 4 सेकंदामधीलच क्षेत्रफळ काढणार आहोत. मग हे क्षेत्रफळ कसं काढणार बरं? तर बघा, या आलेखात आपण 2 व 4 यांच्यातील क्षेत्रफळ विचारात घेऊ. या भागातील क्षेत्रफळ आपण काढूयात. हेच क्षेत्रफळ या 2 ते 4 सेकंदातील झालेलं विस्थापन दाखवेल. हे क्षेत्रफळ आपल्याला उत्तर देईल. आता या आलेखात बघा, आपल्याला काय दिसते? आपल्याला कोणता आकार दिसतो बरं? तर हा आकार एका समलंब चौकोनासारखा दिसतोय, बरोबर. मग समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या सूत्राने हे क्षेत्रफळ आपण काढू शकतो. पण हे जर अवघड वाटत असेल तर आपल्याकडे दुसरा पर्याय आहे. बघा, मी इथे अशी एक रेष काढली आणि आता इथे तयार झालेल्या 2 भागांचे क्षेत्रफळ काढून आपण त्यांची बेरीज केली तरीही आपल्याला हे पूर्ण क्षेत्रफळ मिळून जाईल, बरोबर ना. मग इथे एक त्रिकोण आहे व एक आयत आहे. आता हे थोडं सोपं वाटत असेल, मग व्हिडिओ थांबवा व तुम्ही सुद्धा हे सोडवून बघा. मग विस्थापन बरोबर हे संपूर्ण क्षेत्रफळ, म्हणजेच या त्रिकोणाचे क्षेत्रफळ अधिक या चौकोनाचे क्षेत्रफळ. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर मग पाया इथे किती आहे तर 2 सेकंद गुणिले या त्रिकोणाची उंची बरोबर किती? तर काळजीपूर्वक पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला उंची मिळते. मग ती किती आहे? तर हे 40 आणि हे 20 यांच्या दरम्यानची ही उंची बरोबर 20 मीटर प्रति सेकंद अधिक या आयताचे क्षेत्रफळ, म्हणजेच लांबी गुणिले रुंदी. तर मग रुंदी किती आहे इथे तर 2 सेकंद गुणिले आयताची लांबी किती होते तर ही लांबी, म्हणजेच 0 ते 20 मीटर प्रति सेकंद पर्यंत. मग ही लांबी बरोबर 20 मीटर प्रति सेकंद. मग आता आपण याला सोडवूयात. आता हे 2 व 2 बाद होतात व हे सेकंद सेकंद बाद होतात. तर आपल्याला इथे मिळेल 20 मीटर अधिक या ठिकाणी हे सेकंद सेकंद बाद होतील व 2 गुणिले 20 जर आपण केले तर आपल्याला मिळेल 40 मीटर. म्हणजेच एकूण विस्थापन बरोबर 20 मीटर अधिक 40 मीटर बरोबर 60 मीटर. तर या उदाहरणात 2 ते 4 सेकंद या वेळेतील विस्थापन किती झाले? 60 मीटर. मग आपण काय शिकलो? तर जरी त्या मुलाने केलेल्या हालचालीची माहिती आपल्याला वेगकाल संबंधी आलेखाने दिली असली तरी सुद्धा आपण त्या आलेखातील क्षेत्रफळ काढून त्या मुलाने किती अंतर सायकल चालवली हे काढू शकतो. त्याच प्रकारे आता आपण अशी इतर उदाहरणे सुद्धा सोडवू शकतो, होय ना. तर हे व्यवस्थित समजून घ्या व याचा सराव करा. धन्यवाद.